नमस्कार, तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्रीसाठी एक सुंदर रांगोळी काढणार आहोत. खूपच सोपी रांगोळी आहे. या ठिकाणी मी 5 ते 5 ठिपके घेतले आहेत. प्रथम खालच्या साईडला अशा प्रकारे रेष काढून त्याच्या खाली पण अजून एक रेष काढून ती जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता 2 नंबरच्या रेषेमध्ये 3 टिपक्यामध्ये एक रेष काढून घेऊ. त्याच्यावरती आपण एक पूर्ण 5 टिपक्यांची रेष काढून ती रेष डबल घ्यायची आहे. खालच्या साईडनी पण एक रेष काढून घ्यायची. त्यानंतर आपण ते जोडून घेऊ. 5 नंबरचा टिपका घेऊन 4 नंबरच्या टिपक्यावर रेष घ्यायची आणि तीच पुन्हा 5 नंबरच्या टिपक्यावर ती रेष घेऊन टाकायची आहे. या ठिकाणी ही रेष वाढवून घ्यायची आहे. आता वरच्या साईडला एक सरळ 2 रेषा काढायच्या आहे अशा प्रकारे. आता वरती आपण गोल आकार देऊन घेऊ अशा प्रकारे. तर या ठिकाणी आपली महादेवाची पिंड तयार झाली आहे. आता या ठिकाणी अशा प्रकारे आपण दिवा काढून घेऊ. उरलेले ते 3 टिपके आहेत त्यामध्ये हा दिवा आपण काढून घेणार आहोत. दोन्ही बाजूला अशाच प्रकारे दिवा काढायचा आहे. अशा प्रकारे आपले दिवे पूर्ण झाले आहेत. आता या ठिकाणी जो टिपका राहिला आहे त्या ठिकाणी आपण छोटेसे फूल काढून घेऊ. दोन्ही बाजूला अशा प्रकारे 2 फुलं काढून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण एक बेलपत्र काढून घेऊ अशा प्रकारे. या ठिकाणी आपण आता काळा कलर देऊन घेऊ अशा प्रकारे. एका साईडला आपण जास्त डार्क करून घेऊ आणि एका साईडला कमी डार्क करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी फुलाला देखील आपण रंग देऊन घेऊ अशा प्रकारे. वरती आपण ज्या 2 पंत्या काढल्या आहेत त्यांना देखील आपण रंग देऊन घेऊ. जे बेलपत्र काढलं आहे त्याला देखील आपण हिरवा रंग देऊन घेऊ. या ठिकाणी पिवळा आणि ऑरेंज कलरचा वापर करत आहे. या ठिकाणी पिंडला आपण कलर देऊन घेऊ. एका साईडला मी पांढरं करत आहे त्यासाठी एका साईडने पांढरा कलर देऊन घेऊ आणि नंतर काळ्या कलरने आपण बॉर्डर करून घेऊ. या ठिकाणी आपण एक फूल काढून घेऊ अशा प्रकारे आणि त्यामध्ये पांढरा रंग देऊन घेऊ. वरती देखील अजून एक पांढरं फूल काढून घेऊ. या ठिकाणी आपली रांगोळी अशी दिसत आहे. आता मध्यभागी आपण 3 पांढऱ्या रंगाच्या रेषा देऊन घेऊ अशा प्रकारे. आता मध्यभागी आपण आता लाल रंग देऊन घेऊ अशा प्रकारे आपली रांगोळी पूर्ण झाली आहे. तुम्ही नक्की या महाशिवरात्रीला ही रांगोळी काढा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.